रविनगर परिसरात राहणाऱ्या वानखेडे कुटुंबावर काळाने असा घाला घातला की त्यांच्या पोटच्या पोराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। तीर्थ गजानन वानखडे या निरपराध तरुणाचा जीव एका क्षुल्लक कारणावरनं थेट चाकूने भोसकून घेतला गेला। संपूर्ण अमरावती हादरवणारी ही खळबळजनक घटना आता संतप्त प्रतिक्रिया उडवत आहे। माझा मुलगा आमचा आता आधारस्तंभ होता। माझ्या मुलाचा तर प्राण गेला साहेब, यानंतर कोणत्या मुलाची हानी झाली नाही पाहिजे। आता साहेब कधी मच्छर असं मी जागी असताना चावून दिलेलं, या लोकांनी सपासप एवढे शस्त्र अवजार चालवले साहेब। रविनगरमधील गजानन वानखडे यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यांचा 20 वर्षीय मुलगा तीर्थ वानखडे याची 14 एप्रिलच्या रात्री रविनगर परिसरात 3 नराधमांनी चाकूने भोसकून अमानुष हत्या केली। या हल्ल्याने केवळ एक तरुण नाही तर एका कुटुंबाचा आधारच संपवला गेला। मी गजानन वानखडे, तीर्थचा बाप। आज नाही काही तर 2006 पासून रविनगर परिसरामध्ये हे लोक गुन्हेगारी करतात आणि त्याचबरोबर परीक्षेला फक्त माझ्या मुलाला बसावं लागलं। परीक्षेत त्याचा अंत झाला साहेब। दुःखद घटना, यानंतर कोणत्याही मुलासोबत असं घडू नये, त्यामुळे त्यांचा बंदोबस्त पक्का आणि त्यांना जास्तीत जास्त जेवढी न्यायालय त्यांच्याबद्दल निर्णय देईल तो मोठा द्यावा त्यांनी। माझ्या मुलाचा तर प्राण गेला साहेब, यानंतर कोणत्या मुलाची हानी झाली नाही पाहिजे। आणि माझा मुलगा साहेब, एक मी सकाळी उठलो झोपेतून तर मच्छर चावण म्हणून त्याच्या अंगावर, माझ्या पत्नीला सुद्धा म्हणत होतो अरे त्याच्या अंगावर टाक मच्छर। त्याला साहेब कधी मच्छर असं मी जागी असताना चावून दिलेलं, या लोकांनी सपासप एवढे शस्त्र अवजार चालवले साहेब। माझा मुलगा आमचा आता आधारस्तंभ होता भाऊ, आमचा कॅटर्स व्यवसाय आहे। बस मोठा निर्णय आणि आरोपींना मोठी सजा झाली पाहिजे। त्यांना आरोपी चेतन पिंजरकर, सूरज बगेकर आणि रोशन पिंजरकर या तिघांनी तीर्थला फोन करून बोलवलं आणि कोणताही विचार न करता त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला। या तिघांविरुद्ध यापूर्वीही राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल होत्या, मात्र योग्य ती कारवाई झाली नाही आणि एका निष्पाप जीवाला आपला जीव गमवावा लागला। 14 एप्रिल ला रात्री 1:45 रविनगरमध्ये काही कुख्यात 15 ते 20 वर्षांपासून जे गुन्हेगारीमध्ये सामील आहेत आणि रविनगर, अंबाविहार आणि परराज्यात सुद्धा यांनी गुन्हेगारी केलेली आहे, असे रोशन पिंजरकर, सूरज बगेकर आणि चेतन पिंजरकर अशा कुख्यात आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे। त्यासाठी आम्ही सर्वजण रविनगर परिसरातील सर्व नागरिक आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आहे। 14 एप्रिलच्या रात्री त्यांनी रविनगरमधील आमचे गजानन भाऊ वानखडे यांच्या मुलाची निर्घृण हत्या त्यांनी केलेली आहे आणि अशा हत्या करणाऱ्या लोकांना कडक सजा झाली पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांच्या मागे जे लोक आहेत ते त्यांच्या जमानतीसाठी त्यांना प्रयत्न करत आहेत, अशा लोकांवर सुद्धा कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे। त्यासाठी आम्ही आयुक्त कार्यालयामध्ये जाणार होतो, पण आता इथे DCP साहेब शिंदे साहेब येणार आहे, त्यामुळे आम्ही राजापेठ पोलीस स्टेशनला इथं आम्ही आलेलो आहोत। त्यामुळे या सर्व नागरिकांच्या वतीनं मी जाहीर निषेध त्यांचा संपूर्ण रविनगर परिसरात ह्या हत्येचा तीव्र संताप पसरला आहे। नागरिकांनी एकत्र येऊन DCP गणेश शिंदे यांना सामूहिक निवेदन दिलं आणि या प्रकरणात तात्काळ कठोर आणि राजकीय हस्तक्षेपाविना न्याय मिळावा अशी मागणी केली। या घटनेमुळे वानखडे कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे। एकीकडे मुलाच्या जाण्याचं दुःख तर दुसरीकडे न्यायासाठी लढा सुरू आहे। या अमानुष हत्येप्रकरणी कोणतीही गहालत न करता कठोर कारवाई होईल असं आश्वासन DCP गणेश शिंदे यांनी दिलं आहे। 15 तारखेच्या पहाटे तीर्थ वानखेडे रविनगरमधील रहिवासी याचा खुनाच्या प्रकरणामध्ये मृत्यू झालेला होता। तर या खुनाच्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अधिकाधिक कडक शासन व्हावं याकरता त्याचे नातेवाईक आणि कुटुंबीय आज या ठिकाणी आम्हाला भेटण्यासाठी आले होते। सदर कुटुंबियांना आणि त्याच्या संबंधित लोकांना आम्ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे तपास करून यातील आरोपींना कडक शासन होईल याकरता प्रयत्न करत आहोत आणि गुन्ह्याचा तपास अत्यंत चांगल्या पद्धतीने करत आहोत। याबाबत सांगितल्याने त्यांचे समाधान झाले आणि आरोपींना कडक शासन करा या मागणीची विनंती करून ते नागरिक या ठिकाणाहून रवाना झाले।
19 तारखेपर्यंत सदर तिन्ही आरोपींना PCR मिळालेली आहे. राजापेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी याबाबत अधिक तपास करत आहेत. तीर्थ वानखडे यांच्या निर्गुण हत्येने संपूर्ण अमरावती हादरली आहे. अशा नराधमांना जर कठोर शिक्षा झाली नाही तर समाजात गुन्हेगारांना भीती राहणार नाही. या प्रकरणात न्याय मिळवणं केवळ वानखडे कुटुंबासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी अत्यंत गरजेचं आहे.